न्यूज वसा जनसेवेचा। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। टीईटी अनिवार्यता, बीएलओ एसआयआर कामाची सक्ती, संच मान्यतेचे अन्यायकारक धोरण, पदोन्नतीतील जाचक-अटी आणि वेतन श्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्यात आज प्राथमिक शिक्षकांचा संताप रस्त्यावर उतरला। सर्व प्राथमिक शिक्षण संघटना समन्वय समिती जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने गुरुवार 9 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। शिक्षकांच्या या एल्गारामुळे जिल्हा मुख्यालयात चांगलीच खळबळ उडाली। हातात फलक, घोषणाबाजी आणि मागण्यांचा ठाम आवाज घेऊन शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। वारंवार सनदशीर मार्गाने निवेदने देऊनही शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही। उलट शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय कामांचा बोजा टाकून अध्यापन प्रक्रियेलाच बाधा आणली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांना बीएलओ आणि एसआयआर सारख्या निवडणूक संबंधित कामातून पूर्णपणे मुक्त करावे, कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, पदवीधर व विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करावी, 15 मार्च 2024 चे अन्यायकारक संच मान्यता धोरण रद्द करावे, तसेच पदोन्नती प्रक्रियेत सेवा ज्येष्ठ शिक्षकांचा समावेश करावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनाचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवसाई परिवाराचे अध्यक्ष DS लहाणे सर यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या सेवेसी सादर करण्यात आले। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समन्वय समितीने दिला आहे। त्यामुळे आता शासन शिक्षकाच्या या एल्गाराची दखल घेणार का की संघर्ष आणखी पेटणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी शासनाने टीईटीची अट लागू केली, म्हणजे टीईटीची परीक्षा पास झालं पाहिजे। वास्तविक पाहता प्राथमिक शिक्षकांच्या अगोदर ट्रेनिंग झालेले असतात आणि त्या अनुषंगाने त्यावेळेची पात्रता पाहिजे, त्या पात्रतेनुसार ते नोकरीवर लागलेले असतात। परंतु मध्ये ज्यांनी ही टीईटीची अट अशी लावली की त्याशिवाय पदोन्नती होणार नाही आणि वयाच्या 53+ वाले सोडून 53 वर्षापर्यंतचे जे आहेत त्यांना 2028 पर्यंत जर त्यांनी टीईटी परीक्षा पास केली नाही तर त्यांना नोकरीतून कमी करण्यात येईल। एकदम अन्यायकारक हा तगलुकी निर्णय आहे। हा असा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील 25 संघटना एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कचेरीवर आंदोलन केलं मोर्चाचं आणि शाळा बंद आंदोलन। पूर्ण शाळा महाराष्ट्रातल्या बंद झालेल्या आहे आणि तरी सुद्धा शासनाची 2 वेळ चर्चा झाली, शिक्षण मंत्र्यांशी चर्चा झाली, ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा झाली, परंतु ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री आज शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी या कलेक्टर ऑफिसवर शिक्षकांचा मोर्चा आलाय। खरं म्हणजे टीईटीची जी परीक्षा आहे ती परीक्षा रद्द झाली पाहिजे। आज शैक्षणिक कामातून त्यांना ते काम कमी होऊन त्यांना शिकवण्याचंच काम दिलं पाहिजे। चुकीच्या पद्धतीने ज्या संच मान्यता झाल्या त्या संच मान्यता सुद्धा अपडेट झाल्या पाहिजे। या सगळ्यांसाठी यांनी या सगळ्या न्याय मागण्यासाठी यांनी हा मोर्चा केला। खरं म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की शासनाला या अनुदानित शाळा ज्या आहेत जिथे पैसा खर्च करायला लागतो त्या शाळा चालू द्यायच्या नाहीत। यासाठी जे शासन सगळ्या या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कामं शैक्षणिक कामं या शिक्षकांना लावतायत। आज बीएलओच्या कामामध्ये शिक्षक जर गुंतला असेल तर शाळेवर तो कुठून शिकवणार आहे? त्याला कसं काय त्या ठिकाणी शिकवता येईल? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शासनाने निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे आणि शिक्षकांना न्याय दिला पाहिजे। अन्यथा हे शिक्षक अजून पेटून उठले तर जो पिढी घडवतो तो काही करू शकतो हे निश्चितपणे शासनानं बघितलं पाहिजे। मी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला मी पाठिंबा जाहीर करतो। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।